सो मी आज सोडा भात करते आहे. ओके, सो आय एम नॉट अ परफेक्ट इन कुकिंग बट या आय विल ट्राय. सो लेट्स गो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, सर्वात पहिल्यांदा इथं पाणी गरम करत ठेवलं आहे. ते मी सांगते. ओके, सो मी पाणी गरम करत ठेवलं आहे बिकॉज ऑफ द जे काही सोडे आहेत ते आपल्याला जे काही सोडे आहेत. ओके, सो ते त्या गरम पाण्यामध्ये जर 5-10 मिनटं पण भिजत ठेवूया. ओके, आणि तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत आपण कांदा अँड टोमॅटो चिरून घेऊया. लेट्स गो. आय एम नॉट अ परफेक्ट. ओके, आय विल ट्राय. आता बघूया कसं होतं आहे. तुम्ही पण सो पाण्याला उकळी आलेली आहे. मी याच्यामध्ये हे जे सोडे आहेत ते टाकलेले आहेत. तांदूळ भिजून ठेवायला लागतो, तेच ठेवला विसरली. सो मी आता तांदूळ आहे ते सॉरी फॉर ये लाईट क्या गुंडा बनेगी रे तू कब बनेगी. ओके, मी तांदूळ धुवून ठेवते. सो मी ते तांदूळ धुतलेला आहे. आता कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे. सोडासुद्धा मी भिजत ठेवलेला आहे कचरा. सो मी आता कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी भात करणार. ओके, नुसती चालतच नाही आहे. ओके, सो याच्यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा तेल टाकते आणि कांदा भाजून घेते. थोडंसं जिरं टाकते. या मोहरी पण मिक्स आहे. ओके, सो मी तेलात कांदा टाकते. मी ते कांदा भाजायला टाकलेला आहे. तो लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा असं मला सांगण्यात आलेलं आहे. आता इथे जो सोडा आपण जो की आहे तो 5 मिनटं झालेले आहेत गरम पाण्यात. सो याच्यातली माती वगैरे काय असते ते होपसो गेलेली असावी. सो आता मी याला विसरले गार पाण्यानं धुवायचं की नाही, या आईने धुवायचं. सो याला मी गार पाण्याने धुवून घेते. चला मी ते गार पाण्याने धुवून घेतलेलं आहे. You can see. Sorry for the light reflection. कांदा देखो. मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकते. माहीत नाही मला टाकतात का नाही, बट यूट्यूबवर टाकलेली होती. मी 2-3 व्हिडिओज बघितले, त्यामध्ये होती. सो मी टाकते. आय डोंट नो काय मला. सो मी थोडीशीच टाकते. कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे, सो मी टाकते. जास्त करपायला नको. थोडीशीच टाकते बिकॉज मला माहीत नाही टाकतात का नाही. तेल उडलं. कांदा भाजलेला आहे, बऱ्यापैकी लाल झालेला आहे. यू कॅन सी. ऐसे ही देखो.
ओके. सो मी याच्यात मी टोमॅटो टाकलेला आहे. ओके. सो सॉरी, मी याच्यात आहे हळद आणि मी आता हळद टाकते. मी क्रॉप करत जाईन मधला पार्ट, तुमचा टाईम वेस्ट नाही करणार. सो मी याच्यात थोडीशी हळद टाकते. प्लीज तुम्ही माझा अंदाज नका बघू, तुमच्या अंदाजाने करा. जर करत माझं बघून करत असाल तर, बिकॉज ऑफ द मलाच अंदाज नाही आहे. ओके. आता मी याच्यात चटणी टाकते, की जी या चटणीच टाकते. तुम्ही जी रोज कालवणाला टाकतात ती टाकली तर तीच टाका. सो तिखट नको व्हायला, नॉर्मल पण नको व्हायला. अशा पद्धतीने मी कांदा, टोमॅटो, चटणी, हळद आणि थोडीशी जिरं टाकलेलं आहे आणि काय असं दिसतंय. आणि आता मी याच्यात हा जो काही सोडा आहे आपण घेतलेला तो टाकणार आहे आणि ते पण भाजून घेणार आहे. मैंने सब कुछ डाला लेकिन मीठी नहीं डाला. अभी मीठ डालूंगी, फॉरगेट. ओके. सो मीठ टाकते मी. प्लीज अंदाज तुमचा तुम्ही फॉलो करा. व्हॉट इज दिस? लाईटच गेली. इट्स हे आता झालेलं आहे. तर मी याच्यात तांदूळ टाकून ते मी मस्तपैकी परतून घेते. लाईट गेली आहे सो काय कितपत दिसतं आय डोंट नो. सो मी जे तांदूळ आहेत ते याच्यात टाकते आणि ते सोड्याबरोबर हे सुद्धा ते भाजून घेते. काही चुकत असेल तर कमेंट करा आणि नेक्स्ट टाईम तशा पद्धतीनं ट्राय करेन. ओके. लाईट गेली त्यामुळं बिल्डिंग खालचे सगळे ओरडत आहेत मुलं. आय मी चाललं असेल. सो याच्यात मी आता पाणी टाकते.
आणि थोडीशी उकळी असंच येऊन देते. ओके, मला पाण्याचा अंदाज नाही आहे, सो ते असतं ना अशा पद्धतीने. आता मी तसं टाकते. होप सो चांगला होऊ दे. लागेल. एवढंच येतं, थोडंसं लागेल. सो मी अशीच याला उकळी येऊन देते थोडीशी. थोड्या वेळाने चाकून बघते, म्हणजे टेस्ट बघते. मीठ लागत असेल तर मीठ टाकते, चटणी लागत असेल तर ऑप्शन नाही, काहीच नाही करू शकत मी आता. जे होगा वो देखा जाएगा. लेट्स गो, भेटूया थोड्या वेळाने. इथं याला उकळी आलेली आहे आणि मी बघितलं, टेस्ट केलं. ओके, ऑल इज म्हणजे ओके. सो आत्ता तर ओके लागते. आय डोंट नो शिजल्यावर काय लागणार आहे. लाईट गेली आहे त्यामुळे खूप जास्त दिसत नसेल. सो मी याला आता झाकण लावून ठेवते आणि 3 ते 4 शिट्टी देईन. हो, देन थोड्या वेळाने मी उडून बघेन, वाटलंच तर. जर त्यात नसेल झालं तर मी पुन्हा ठेवेन. शेवटी याला रिंगच नाही आहे. ओ नो, वेट, रिंग शोधू दे मला. ओके, मला रिंग आवडलेली. नशीब तसंच लावलं. चालतं माझं डोकं, आय डोंट नो. ओके, हवा कुठून गेली नाही पाहिजे. ओ आय मीन पाणी जास्त झालं. उसकी है कि नहीं वो मुझे पता ही नहीं. इसकी सो मी आता ठेवले, बघूया. लाईट पण नाही यार, व्हॉट इज दिस. सो अशा पद्धतीनं भात झालेला आहे. तुम्हाला त्यात पाणी जास्त दिसतंय, थोडंसं पाणी मला वाटतं जास्त झालं आहे, बट भात शिजलेला आहे. ओके, लेट्स